पण हाडून पाडली जाते ताकद आमच्या सारख्यांची सतत सोनेरी पिंजऱ्याच्या आत. तुम्हाला सांगते, भोसले साहेबांना हे मी आधीच सांगितलेलं होतं. सारिकाच्या पप्पांना हो की पाठवू नका तिला मित्रांबरोबर. अगं हे तर तुम्ही नेहमीच सांगत होता, माहितीये मला. मी बोलते ना सारिकाशी मधून मधून. मलाही पहिल्यांदा गैरच वाटायचं ते, पण नंतर लक्षात आलं बघ माझ्या. अगं शहर गावात मुलं मुली अशी नेहमीच जातात एकत्र. आमच्या रंजूला भेटायला जाते ना मी हॉस्पिटलात, तेव्हा बघते फार सुंदर मैत्रीचं आणि अगदी हेवा वाटेल असं असतं नातं मुला मुलींचं. अहो पण काय ते कपडे, काय ते वावरणं. अगं कपड्यांचं म्हणशील तर बरोबर आहे. सारिका नाही घालायची तसे कपडे. शहाणी मुलगी आहे ती, मोठ्या माणसांबद्दल आदर आहे तिला. अहो नाही घालायची म्हणजे सांगून 17-18 वर्षाच्या मुलीला काय कळतंय हो. पुन्हा घरातून फूस. अहो काय सांगतेस काय? स्टेटस. अहो हा माणूस चक्क कसले कसले कपडे आणून द्यायचा तिला. कोण? प्रत्यक्ष बाप? अगं असं कसं होईल? डोकंच कमी हो. लक्षातच येत नाहीत गोष्टी लवकर. पुन्हा वर स्वसंरक्षणाचे धडे. काय झालं शेवटी? केवढ्याला पडलं हो हे सगळं. हे बघ, कपड्यांचं एक वेळ मी मान्य करते, पण तुझा एकंदरीत बोलण्याचा सूर आहे ना, तो तुमचं चुकलं, सारिकाचं चुकलं असा लागतोय. तसं नसतं ग. अगं बाईचं चुकलं असं आपण सगळे गृहीतच धरून चालतो. अन्याय झालेलेही आणि अन्याय करणारेही. त्यांच्या हातात तर काय शस्त्रच मिळतं येतं. मी नोकरी करत होते ना नर्सिंगची, तेव्हा अशा अत्याचार झालेल्या किती बायकांच्या कहाण्या ऐकल्यात मी. हो कोर्टात अगदी नाही ते विचारलं जातं गो. नाही ते. आणि काही शहाजोग तर त्याच्याही पुढचं तत्वज्ञान सांगतात. काय तर म्हणे, बाईला बलात्कार टाळता येत नाही ना, तिनं तो साजरा करावा म्हणे. माझ्या पोरीचं काय होईल, काय व्हायचं राहिलंय म्हणा. सोसू नये ते सोसतीये. तिच्या बरोबर आम्ही सगळी पद, नाव, अब्रू, पैसा सगळं मिळालंय हो. अगं तुम्ही काय, सारिका काय, नावानिशिवाय जरी ओळख कुठे आले नाही ना, म्हणजे वर्तमानपत्रात, टीव्हीवर तरी सोसावं हे लागतं ग. आता केस बद्दल जर म्हणशील ना, तर जयाचा या तोपर्यंत काळजीच करू नकोस. त्या तुमच्या मागे शेवटपर्यंत ठामपणे उभ्या राहतील. अगदी कितीही दडपण आली तरी विश्वास ठेव माझ्यावर. अहो पण तिच्या आजी आजोबांनी अन्न पाणी सोडलंय. अहो मग तुम्ही त्यांना समजावायचं. दुःख होतं ग होतं. म्हातारी आहेत दोघं बिचारी. अगं ह्या वयात नाही आघात सहन होत. तूच त्यांना धीर द्यायचास. अगं दुःख पोरीच्या त्रासाचं व्हावं. नाव, पैसा, पद, आबरू ह्याचं काय ग पोरी पुढे? तिला पोसत राहणार तुम्ही? काय करू पण मी एकटी. मन घट्ट कर. जयाताईंशी सतत बोलत राहा. कुठल्याही विषयावर बोल, पण सतत बोलत राहा. त्यातूनच काहीतरी मार्ग निघेल. आणि हो, तुझ्या शांततेत जे कोणी बाधा आणतील त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष कर. कोणी का असेना ते. पोर तुझी मनाने खंबीर होईपर्यंत तुलाच तिच्या मागे उभं राहायचंय आणि सगळ्या घरादाराला उभं करायचंय. जमेल का हो पण मला? नक्की जमेल. प्रयत्नाने नक्की जमेल. बघ, पोर तुझी चुकले हे आधी मनातून काढून टाक बरं बाहेर. अगं तुला सारिका नेहमी सांगत होते की नाही, ती आणि तिचा तो जवळचा म्हणणारे मित्र दोघं नेहमी जात होती त्या ठिकाणी. तशी त्या दिवशी पण गेली. आणि थोड्या वेळाने त्यांच्या ओळखीच्या विद्यार्थ्यांचं एक टोळकं आलं आणि त्यांचे इरादे बिघडले. आणि मग हिचा हा जवळचा म्हणणारा मित्र घाबरून पळून गेला. अगो जो तिच्यासाठी काहीतरी करू शकला असता तोच पळून गेला की. फार वाईट आणि चमत्कारी अपघात होता ग तो सारिकासाठी. अपघात? हो अपघात. असं धरून चालशील तरच उभी राहशील, तरच पुढे जाशील. आता आणि बाई काय सांगू मी याच्या व्यतिरिक्त तुला. काळजी घे बाई, काळजी घे.
झालीये बाई. येते मी. गाडी उभी आहे बाहेर. आत्ता निघाले तर पोचीन अंधार पडायच्या. येते मी. या. एक विचारू तुला शेवटचं. अगं त्या पोरीला इथून घेऊन जाणार आहात की काय करणार आहात तिचं? भोसले साहेब म्हणतात सारिकाला सांगितलं नाही आम्ही अजून, पण आमचं एक घर आहे न्यूझीलंडला, तिकडे. बापरे, कायमची? हो. अगं आता रडून काय उपयोग आहे? तुलाच काहीतरी केलं पाहिजे बाई. आई काय म्हणाली? अगं सारिके, अगं तू कशाला आलीस इथं? आराम करायला सांगितलं ना डॉक्टरांनी. चल चल आज चल. आजी माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. देऊ ग बाई, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. तू आधी आज चल बरं. चल. आजी मी पळून जाणार नाही इथून. अगं मला माहितीये पोरी तू पळून जाणार नाहीस, पण इथं उभं राहणं बरोबर आहे का? चल 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 चल. मला त्या परदेशातल्या घरात ठेवायचं मिळाली ना ती कायमची. कुठं काय असं कसं करेल ती आई? ये ना तुझी ती. पप्पा सारिका, तू आता नसते भलते विचार करू नकोस. काय सांगितलंय डॉक्टरांनी? हा औषध घ्यायची वेळ झाली. चला. का मला कोणताही सारखे त्या खोलीत घुसमट होतीये माझी. काय झालं बघ? आपली तब्येत बरोबर झाली आहे का अजून? नाही ना? नाही करायचं सोन्या. चल चल चल. अगो काय झालं मध्येच तुला आता? आजी बरं वाटतंय मला. असं कसं बरं वाटतंय? चल अजून एक डोस घ्यायचा राहिलाय. चल चल. आजी खरंच नाही जायचं मला त्या परदेशातल्या घरात. अगं मग नको जाऊस, इथे राहा. पण किती दिवस? तुला किती दिवस राहायचे तितके दिवस राहा. अगं इथं सायली आहे, सुनंद आहे, मी आहे आणि आपल्या जयातही आहे. इथे राहून करू काय? तुला काय करावं असं वाटतं ते कर. कॉलेजचा अभ्यास पुरा करायचाय का? आश्रमाच्या कामात लक्ष घालायचंय का? काय करावं असं वाटतं बाळा? आजी वाटायचंच बंद झालंय सगळं. अगं ते कायमचं नसतं ग बाळा. वाटा बंद सगळ्या. आणि आपले म्हणणारे त्यांनी दाखवलेली वाट सगळ्यापासून तोडून टाकणारी. त्यातनच काहीतरी निघतं नवीन सारिका. एक्झॅक्टली आजी, त्याचाच तर विचार करते मी. पण केव्हापासून जो तो येतोय, बोलतोय, समजावून सांगतोय, सांत्वन करतोय, त्या नराधमांचा धिक्कार करतोय. पण आजीने सगळ्याच्याच पलीकडे गेली. कधीच स्वतःबद्दलची करुणा, गुन्हेगारांबद्दलची सूड भावना हे सगळ्याच्याच पलीकडे. पण लोकांना तेच कळत नाहीये. मोठी धीराची आहेस ग पोरी. अगं हे वय म्हणजे नेभळटपणाचं नाही आजी. मी कुणी आहे नाही मला माहित नाही, पण मी भानावर आले. मी माझं आयुष्य संपायचा प्रयत्न केला होताच ना, पण ते या बदनामीला घाबरून किंवा माझं सगळं लुटलं गेलं आता काय राहिलं म्हणून नाही. तिथं आमच्या बंगल्यावर ज्या त्या माणसांच्या सल्ल्यामुळं, नको त्या सहानुभूतीमुळं बुजबुजल्यासारखं झालं होतं मला. आजी मला उभं राहायचं होतं, पण त्याबद्दल कुणीच बोलत नव्हतं. आई पप्पा सुद्धा. आणि मग जास्तीच झालं तेव्हा त्यांनी इथं आणून टाकलं याडगाव. मग मी संतापले. मी काय केलं?
मी नाही लुटलं माझं सर्वस्व. हो पण आई माझी मला बोलू दे. इथं आल्यावर नजरा नव्हत्या माझ्यावर, त्या बंगल्यातल्या सारख्या. म्हणून मला संधी मिळाली माझं बरं वाईट करून घेण्याची. जयाताई मला सतत समजावण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्या मला परक्या वाटत राहिल्या. आजी माझं डोकं ठिकाणावर कुठे होतं? मरणाला शिवून आली मी दोनदा. दुसऱ्या खेपेनंतर समोर दिसल्या त्या फक्त जया. आता माझ्या रक्ता नात्याचे दाखवणार रस्ता मला बाहेरचा, एकदम बाहेरचा. का स्वीकारायचा मी तो? आधी जाते कुठे जाते? अगं इथंच असतील कुठेतरी. आता मात्र तुम्हाला एक चला आज चल डॉक्टरांनी काय सांगितलं? जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मोहिनी गिरकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जयश्री सबनीस बाहेर या बाहेर या बाहेर या. जयश्री सबनीस बाहेर या बाहेर या बाहेर या. मुलीला आमच्या ताब्यात घ्या ताब्यात घ्या ताब्यात घ्या. मुलीला आमच्या ताब्यात घ्या. माहित नाही रे मला. आश्रम शाळेत असं मात्र माझं ऐकत होतं. तू आज जा. आश्रम शाळेत नसते धंदे चालणार नाही चालणार नाही चालणार नाही. आश्रम शाळेत नसते धंदे चालणार नाही चालणार नाही. निवडणुकीशिवाय कुठल्या घोषणा आणि कुठले लोक या आडगावात. बाहेर या आता झाले तरी त्या ते सारख्या सांगत असतात डोळे तपासून घ्या डोळे. अगं सारिका अजून तू इथंच आहेस का? हा मी रागावीनं तुला चल चल आज चल आत्ता येतील बघ. त्या आत्ता म्हटलं नाही तुला आल्या बघ आता जीपचा आवाज आला बघ. मागच्या घरी लावली वाटतं जीप. चल चल लवकर आत्ता येतील. सारिका सारिका अगं तू काय करतेस इथे? तुला कितीदा सांगितलं आज जा आज जा. सांगायला म्हणजे सांगितलं काय करते काय ग? तुला काय करायचंय? आता इतकं मी सांगत होते आता जयाताई सांगतायत. आता तू आज तरी जा चल लवकर. सांग सारिका. गोष्ट ऐकतेच आहेस तू. एक राजकीय संघटना हे सगळं अत्याचाराचं दाबून टाकायला बघते. मी तालुक्याला गेले होते आपल्या संस्थेच्या कामासाठी. तिथे जमवाजमाव दिसली, बातमीही कळली. जहाल संघटना आहे. जमावाला काहीही आदेश दिलेले असू शकतात. पंढरीनं जीप पिटाळत आणली म्हणून वेळेवर पोचले इथपर्यंत. त्याला पाठवलंय गावातले आपले कार्यकर्ते जमवायला. येताना पोलिसांनाही कळवलंय. त्यांना काही वेगळे आदेश नसतील तर कुमकही येईलच एवढ्यात. आणखी त्यांना मिळाली त्याआधी ठिकाणी पुढे कुठपर्यंत नेतात नाही हे सगळं. आपणही काही कमी नाही आहोत. अशा प्रसंगांना मोर्चाच्या तोंड दिलंय संस्थेनं. तू आता आधी स्वतःला जॉब पाहिजे. मला नाही वाटत ते आज येऊन तुला प्रत्यक्षात काही करते. शक्यच नाही. संस्थेचं नुकसान होणार परवा करत नाही मी माझ्यामुळं. जयाताई हिला समजावा. फार अस्वस्थ झाली हो पोरगी. सारिका काय झालं? जयाताई मला तुमच्याशी बोल ना बोल. जयाताई मला खरंच नाही जायचं त्या परदेशातल्या घरात. हो हिचे आई वडील तिला कायमची परदेशात पाठवायची म्हणतायत. अंदाज होताच मला. अगं पण मग काय झालं? रहा इथे. फक्त तू तुझ्या पायावर उभी राहिलीस म्हणजे झालं. मला इथे राहायचं नाहीये. अगो मग एकटी बाहेर जाऊन काय करणार आहेस तू? का? संस्थेवर ओझं होईल म्हणून? ते तर आहेच. पण मी स्वतःच्या पायावर स्वतः उभी राहणार आहे तुमच्या आधाराने. पण इथं राहून नाही. जयश्री सबनीस बाहेर या बाहेर या बाहेर या. जयश्री सबनीस बाहेर या बाहेर या बाहेर या. जागा ताबडतोब खाली करा खाली करा खाली करा. जागा ताबडतोब खाली करा. जागा ताबडतोब खाली. प्रेताच्या टाळूवरचं लोणी चाटणारे हे लोक. बघा एका लग्नात काय काय मारतायत ते.
थांबा जयते, आत्ताच सुरुवात करू दे मला. तू नको बाहेरून एकटी. सारिका, मी सामोरी जाते या जमावाला. अगं तू काय करतेस, तुला समजतंय का? मला जाऊ दे. काय करणार आहेस तू बाहेर जाऊन? विचारणार आहे त्या भडगुंजांना, करणार आहे का कोणी माझं पुनर्वसन? तर यापुढं. पण तुझं पुनर्वसन तू स्वतः करणार असं म्हणालीस मगाशी. होय, तुमच्या मदतीने. सुदैवानं व्यापारी कुटुंबात जन्मले मी. घेईन बापाकडून कर्ज आणि उभा करीन एखादा व्यवसाय. आणि मग उभ्या करीन त्या हजारो, कदाचित लाखो अत्याचारी स्त्रियांना ज्यांना शक्य नाही नसतं अशा आघातातून सावरणं. मग विचार कर, केवळ एका आवेगात आणि आवेशात बोलत नाहीयेस ना तू. हे तुमच्या मदतीनंच करणारे मी. पूर्ण विचार करूनच बोलतेय. बाहेर जाशील तेव्हा तुझं आजपर्यंत लपवलेलं नाव गाव सगळं उघड होईल. तुझे आई पप्पा सगळ्यांची. त्यामुळं तुझी सुद्धा बदनामी. हे टाळण्यासाठी हे मला परदेशात पाठवत होते ना, माझं नाव गाव बदलण्यासाठी.